कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु निष्पाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय. अमृतानुभवामधलं पहिलं प्रकरण आणि तिच्यामधला हे 28, 29, 30 या 3-4 ओव्याचं आपल्याला या ठिकाणी आता वर्णन करायचं आहे. जिये प्राणेश्वरी विन शिवी ही शिवपन, थारो न शके ते आपण शिवे घडले. या ठिकाणी विषय लक्षात ठेवण्याकरता आपल्याला नवरा बायकोचं नातं सांभाळावं लागेल. बरोबर आहे? कोणतं? नवरा बायकोचं नातं सांभाळलं म्हणजे आपोआपच आपल्याला हे कळते. या श्लोकाचा अर्थ कळतो. म्हणजे प्रकृती आणि पुरुष, बरोबर आहे? स्त्री आणि पुरुष, प्रकृती पुरुष, ब्रह्म माया, बरोबर आहे? शिव शक्ती, बरोबर आहे? विठ्ठल रुक्मिणी, राम सीता, बरोबर आहे? आता समजलं? प्रकृती आणि पुरुष, बरोबर आहे? पहा, तर ज्या प्रकृती वाचून ईश्वराचे ईश्वरत्वाला देखील आधार प्राप्त होऊ शकत नाही. अरे प्रकृती आहे म्हणून त्या ईश्वराला ईश्वरत्व प्राप्त आहे. काय? प्रकृती आहे म्हणून त्या ईश्वराला ईश्वरत्व प्राप्त आहे. अरे प्रकृती आहे म्हणून तुम्ही पायाला लागता कोणाच्या? ईश्वराच्या. प्रकृतीच नसती, देहच नसता तर तुम्ही कोणाच्या पाया लागले असते? कोणाला नमस्कार केला असता? मग पाया लागणं, प्रकृती वाचून पाया लागणं नाही. म्हणजे प्रकृती वाचून ईश्वराचे ईश्वरत्वाला देखील आधार प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे प्रकृती असली तर ईश्वराला ईश्वरत्वाचा आधार प्राप्त होतो, नाही तर ईश्वराला सुद्धा आधार प्राप्त होऊ शकत नाही. ईश्वर कोणाच्या भरोशावर गोष्टी करेल? ईश्वर कोणाच्या भरोशावर व्यवहार करेल? ईश्वर कोणाच्या भरोशावर काम करेल? बाकीचे भेदाने अभेदाचे. अरे हे कार्य कोण करते? प्रकृती करते. पण कोणाच्या आधारावर? पुरुषाच्या, म्हणजे ईश्वराच्या आधारावर. मग ईश्वराला जे ईश्वर पण येते, देवाला जे देव पण येते, बरोबर आहे? भगवंताला जे भगवंत पण येते, हे प्रकृतीशिवाय नाही. म्हणजे प्रकृती असली तरच त्याचा फायदा, नाही तर नाही. बरोबर आहे? म्हणून त्या प्रकृतीला
ईश्वरानेच आधार देऊन अनेक नामरूपांनी घडवले. झाली का नवलाची गोष्ट? त्या प्रकृतीला ईश्वरानं आधार दिला. प्रकृतीने सुद्धा आधार कोणाला दिला? ईश्वराला. प्रकृतीला ईश्वरानेच आधार दिला आणि अनेक प्रकारच्या नामरूपांनी घडवलं, नामरूपांनी सजवलं. आणि म्हणून हे एवढे साध शृंगार इथं आहे. नामरूप घडलेले, प्रत्येकाला नाव आहे, प्रत्येकाला रूप आहे. कोणी कसं, कोणी कसं, कोणी कसं. पण हे कोणाशिवाय? प्रकृतीशिवाय काय नाही. म्हणजे दोन्हीही एकमेका वाचून नाही. प्रकृती असली तर त्या पुरुषाला किंमत आहे, आणि पुरुष आहे म्हणून त्या प्रकृतीला आधार आहे. बरोबर आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे शिव म्हणायला शक्ती लागते. बरोबर आहे. नवरा म्हणायला बायको लागते. नाही तर नवरा कशाचा? सांग, ऐक बायको, तर म्हण नवरा, मग नाही तर नाही. नवरा म्हणायला काय लागते? काय लागते? बायको लागते. तसं शिव म्हणायला ती लागते. ती म्हणजे कोण? हा, शाबास, पाच सर्वजण पाच. शिव म्हणायला ती लागते म्हणजे प्रकृती लागते. कारण वाच्यवाचकपणा हा तिचा आहे. अरे जे वाच्यवाचकपणा आहे, जे बोलणं आहे, जे पाहणं आहे, नाही का, हे कोणाचं आहे? प्रकृतीचं आहे. म्हणजे वाच्य आणि वाचकपणा हा कोणाचा आहे? प्रकृतीचा आहे. बरोबर आहे. वाच्यवाचकपणा हा तिचा आहे म्हणून त्याचे ठिकाणी नाही. कारण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही. वाच्यवाचकता परमात्म्याच्या ठिकाणी नाही. परमात्म्याच्या ठिकाणी काहीच नाही. घेणं नाही, देणं नाही, लहान नाही, मोठा नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, येणं नाही, जाणं नाही, होणं नाही, काही नाही, काही संबंधच नाही, काही घेणं देणं नाही. तो फक्त साक्षी आहे. तो फक्त मुटू पाहणारा आहे. कोण? पुरुष. काहीच नाही. तो फक्त साक्षी रूपानं पाहतो. सगळं कामं कोणाला करायला लागतात? आणि हा ऐता उलटा, आणि तिला मात्र सर्व काम करायला लागतात. कोणाला? प्रकृतीला. मग त्याच्या ठिकाणी नाही. काय? वाच्य आणि वाचकता ही पुरुषाच्या ठिकाणी नाही. वाच्य वाचकता ही प्रकृतीच्या ठिकाणी आहे. तो जिवंत आहे म्हणून. आता वाच्य वाचकपणा आहे प्रकृतीच्या ठिकाणी, पण तो जिवंत आहे म्हणून. अरे मी बोलून राहिलो, तुम्ही ऐकून राहिले, नाही काय? हा, हे प्रकृतीच्या ठिकाणी वाच्यवाचकता आहे, पण तो आहे म्हणून. तो म्हणजे आत्मा, तो म्हणजे पुरुष. अरे हा पुरुष आहे म्हणून मी वाच्यवाचकता आहे. आणि तो जर नसता तर हे कोण थोबाड्यानं बोलला असता? वाच्यवाचकपणा कोण केला असता? काय नाही. मग करतो कोणामुळे? त्याच्यामुळे. बरोबर आहे. तो नुसता जिवंत आहे. तो नुसता काय? जिवंत आहे नावाला. कोण? सर्व व्यवहार कोण करतोय? तीच करते, प्रकृतीच करते. म्हणजे त्रिकालबाधित सत्य आहे. हे अगदी त्रिकालबाधित सत्य आहे. तो काहीच करत नाही. जो पुरुष आहे, पुरुष काहीही करत नाही. तुम्हाला असं देवानं असं केलं, देवानं तसं केलं, हो पुढे देव रिकाम थोडा आहे. देव रिकामच नाही, देव रिकामा नाही. काहीही करायला तो रिकामा नाही. जो करतो तो आपणच करतो, आपलं आपणच भरतो. त्याच्या कानावर हात आहे. कोणाच्या? परमात्म्याच्या कानावर आहे. काय की नाही, मी फक्त पाहतो तू काय करतो सोंग, हे फक्त मी पाहतो. किती खरं बोलतो, किती खोटं बोलतो, नाही काय? कोणाची द्वेष करतो, मच्छर करतो, काय भांडाभांडी करतो, मारामारी करतो, दुसऱ्याचं वाईट पाहतो, हे फक्त तो या खिडकीतून पाहून राहिला. तो काहीच करत नाही, फक्त पाहतो, बोलतही नाही. असं करू नको रे, असं म्हणतो का कधी? आणि त्यानं असं कधी म्हटलं काय? बोलतच नाही. तो तुम्ही काहीही करा, खून करा, दरोडे करा, काहीही करा, तो कधीच बोलणार नाही. तो जसाच्या तसा आहे आणि तो जिवंत आहे. जसाच्या तसा आहे. आणि म्हणून त्या प्रकृतीला काय किंमत आहे.
बरोबर आहे. म्हणून सर्व व्यवहार कोण करते? प्रकृतीच करते. अरे कानानं ऐकण्याचा, नाकानं श्वास घेण्याचा, हातानं काम करण्याचा, डोळ्यानं पाहण्याचा, हे काम कोण करते? प्रकृती करते. तो फक्त त्याच्यामुळे चालते, पण व्यवहार कोण करते? प्रकृती करते. पण कोणाच्या सत्तेवर? त्याच्या सत्तेवर. बरोबर आहे. उदाहरण दिलं, प्रधान सर्व राज्य कारभार चालवतो. प्रधान जी असतो, पहिले होते राजान प्रधान, तर प्रधान काय करतो? सर्व राज्य चालवतो, म्हणजे सर्व राज्य कारभार पाहतो. परंतु त्याच्या पाठीमागे सत्ता कोणाची असते? राजाची असते. अरे राजा आहे म्हणून प्रधान कार्य करतो. राजाच जर नसला तर प्रधान काय करेल? नाही काय. पण मागे कोणाची सत्ता असते? राजाचीच असते. म्हणजे त्याला आश्रय कोण असतो? प्रधानाला आश्रय कोण? राजा. तसे परमात्म्याचा आश्रय करून ती त्याचा व्यवहार करीत असते. परमात्म्याला आश्रय करते आणि सर्व तीच व्यवहार करते. प्रकृतीत व्यवहार करते. प्रकृतीत व्यवहार करते. आश्रय कोणाचा घेते? आश्रय हा परमात्म्याचा घेते आणि व्यवहार ही करते. थांबा, मी भाजी आणते बाजारातून. बरोबर आहे. थांबा, इथंच बसा, मी अमुक अमुक करते, मी येते जाऊ. मी कसा स्वयंपाक पोळा मग काय मीच करते, तुम्ही फक्त पहा, बसा, गंमत पहा मी कशी कशी करते. कोण म्हणते? प्रकृती. कळून राहिलं? म्हणजे व्यवहार कोण करते? परमात्मा फक्त आश्रयदाता आहे, पण व्यवहार करणारी मात्र प्रकृती आहे. बरोबर आहे. अर्थात शिव म्हणणेपणा देखील तिच्या वाचून. अरे आम्ही शिव म्हणतो, परमात्मा म्हणतो, ईश्वर म्हणतो, भगवान म्हणतो, भगवंत म्हणतो. अरे हे पण तिच्या वाचून बोलू शकत नाही ना. मी शिव म्हटलं, कोणा वाचून म्हणू शकेल काय? तो आहे म्हणून शिव म्हणतो, तो आहे म्हणून परमात्मा म्हणतो, तो आहे म्हणून भगवंत म्हणतो, तो आहे म्हणून. आणि तो जर नसला तर भगवंतही नाही, शिवही नाही, काही नाही, काही नाही. डांग डांग डाव टांग डांग डांग बळ. शिव नसला तर शव होते. वेलांटी काढून टाका. शिव नसला तर शव म्हणजे मुर्दा. मग प्रकृतीला आधार कोणाचा? प्रकृतीला आश्रय कोणाचा? शिवाचा. बरोबर आहे. अर्थात शिव म्हणणेपणा देखील तिच्या वाचून नाही. आता तो अंगाने आहे, तो जसाच्या तसाच आहे, काहीच करत नाही. त्याला काही या ब्रह्मांडाशी किंवा या जगाशी त्याला काहीही घेणं देणं नाही. तो अंगाने आहे, नाही काय. तो अंगाने जसाच्या तसाच आहे. ती मात्र त्याने घडली. तिला घडणारा कोण? तो. प्रकृतीला घडणारा कोण? पुरुष. शक्तीला घडणारा कोण? शिव. मायेला घडणारा कोण? ब्रह्म. बरोबर आहे. कारण ते ब्रह्म जसच्या तसंच आहे. पण ती माया मात्र त्यानं घडवली. समजून आलं? विषय काही एवढा कठीण नाही. आता येथे घडली या शब्दाचा अर्थ उत्पन्न केली असा होईल. असे पहा, ती म्हणजे मात्र त्याने घडली, म्हणजे प्रकृती मात्र पुरुषानं घडली. असं जर म्हटलं तर याचा अर्थ असा की त्यानं उत्पन्न केली. तर काय होईल? आपण जर म्हटलं बा की भगवंतानंच तर माया उत्पन्न केली, त्या ब्रह्मानंच तर माया उत्पन्न केली, त्या पुरुषानंच तर माया उत्पन्न केली, असं जर म्हटलं तर काय होईल? परमात्मा विकारी होईल. विकार येतील त्याला. विकार कोणाला? कारण तो घडतही नाही आणि मारतही नाही, काहीच करत नाही. तो जसाच्या तसाच आहे. मग त्यानं घडलं काय? नाही, त्यानं घडलं नाही. जर घडलं जर म्हणसान
परमात्म्यानं जर प्रकृतीला घडवलं असं जर म्हणसान तर परमात्मा विकारी होईल आणि परमात्मा विकारी नाही. आणि प्रकृती अनादी आहे. प्रकृती कशी आहे? अनादी आहे. हा जो शास्त्र सिद्धांत आहे त्याला विरोधी. आपण म्हणतो ना की प्रकृती कशी आहे? अनादी आहे. जसं भगवंत किंवा ब्रह्म हे अनादी आहे तसंच माया सुद्धा अनादी आहे. बरोबर आहे. म्हणून घडली या शब्दाचा अर्थ, याचा अर्थ काय? घडली याचा अर्थ असा की बा ती प्रकृती पुरुषाच्या आश्रयानं राहिली. घडली म्हणजे तयार नाही केली, निर्माण नाही केली, त्याच्या आश्रयानं ती राहिली. त्याच्या आश्रयानं ती आहे. म्हणजे त्या पुरुषाला म्हणजे प्रकृतीला आधार कोणाचा? पुरुषाचा आहे काय? मग निर्माण केली काय? नाही, आश्रय आहे तो. तिला आश्रय आहे कोणाचा? पुरुषाचा. आता याच्यावर उदाहरण, जसं मी काय सांगितलं पहिले तुम्हाला, नवरा आणि बायको. नवऱ्याला आश्रयाची गरज असते. नवऱ्याच्या काय बाईला नवऱ्याच्या आश्रयाची गरज असते. उदाहरण आहे बरं, बाईला नवऱ्याच्या आश्रयाची गरज असते आणि याला नवरा म्हणण्याची गरज असते की मी नवरा. पण कोणामुळे? बायकोमुळे. मग त्या बायकोला आश्रय कोणाचा? नवऱ्याचा. पण हा काय म्हणतो, मला गरज नवरा म्हणण्याकरता मला तिची काय आहे गरज. मला नवरा का म्हणतात? ती आहे म्हणून मी आहे. बरोबर आहे. तर त्याला शिव म्हणण्याकरता, जर आपल्याला शिव म्हणायचं असेल तर शिव म्हणण्याकरता तिची गरज पाहिजे. कोणाची? प्रकृतीची गरज पाहिजे. पुरुष म्हणायचं असेल तर प्रकृतीची गरज पाहिजे. ब्रह्म जर म्हणायचं असेल तर मायेची गरज पाहिजे व तिला याच्या आश्रयाची गरज आहे. आणि म्हणून त्या प्रकृतीला पुरुषाच्या आश्रयाची गरज आहे. बरोबर आहे. आता यात मतांतर आहे. 3 मत आहेत. पहिले, ब्रह्माश्रित राहून ब्रह्माला विषय करते. ब्रह्माश्रित तर राहते पण ब्रह्माला विषय करते असं विवरणकार मानतात. अलग अलग शास्त्रज्ञांचे, अलग अलग विद्वान पंडितांचे अलग अलग मत आहेत. तर ब्रह्माश्रित राहून ब्रह्माला विषय करते याला विवरणकार म्हणतात. किंवा ती ब्रह्माश्रित राहते आणि त्या ब्रह्मालाच विषय करते. ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्मालाच विषय करते असे विवरणकार म्हणतात. दुसरी गोष्ट, आत्माश्रित राहते आणि ब्रह्माला विषय करते असे संक्षेप शारीरकार म्हणतात. आत्म्याला आश्रित करते, आत्म्याला आश्रित राहून कोणाला विषय करते? ब्रह्माला विषय करते. पहिले ब्रह्माश्रित राहून ब्रह्माला विषय करते, दुसरं आत्माश्रित राहून ब्रह्माला विषय करते आणि तिसरं जीवाश्रित राहून ब्रह्माला विषय करते असे भामतीकार म्हणतात. बरोबर आहे. या गोष्टीचं तात्पर्य असं की तिन्ही मतामध्ये कोणाच्या आश्रित मानावे याच्यात वाद आहे. हे कोणाचे आश्रित आहे याच्यामध्ये वाद आहे. अजूनही वाद आहे, होऊन राहिले. हा वाद कधी मिटणे नाही. मग कोणाचे आश्रित आहे याच्यामध्ये वाद आहे. भामतीकाराचा वाद आहे, शरीरशास्त्रज्ञाचा वाद आहे, किंवा त्याच्यानंतर तिसरा भामतीकाराचा वाद आहे. अशा प्रकारे हे जे 3 वाद आहे, हे 3 वाद कधीच मिटत नाही. पण एक गोष्ट खरी, पण ब्रह्माला विषय करते यात मात्र कोणाचाच वाद नाही. कारण सर्व ब्रह्माच्याच आश्रयानं राहतात. सर्व ब्रह्माच्याच आश्रयाने राहतात हे मात्र सत्य आहे. मग ते कोणाच्या आश्रयाने राहो, आत्माश्रित राहो, ब्रह्माश्रित राहो किंवा जीवाश्रित राहो, पण तीनही ब्रह्माला विषय करतात. तिन्ही कोणाला विषय करतात? ब्रह्माला विषय करतात. मग
ऐश्वर्यशी ईश्वरा, जियेचे अंग संसारा, आपण हो उभारा आपणची. षड्गुणेश्वर संपन्न ईश्वराला ईश्वरत्व जिच्या स्वाभाविकपणामुळे आहे, त्या ईश्वराला जे ईश्वरत्व आहे किंवा परमात्म्याला जे परमात्म तत्व आहे ते कोणामुळे आहे? प्रकृतीमुळे आहे किंवा मायेमुळे आहे. आणि तिने आपणच परिणामाला प्राप्त होऊन संसाराची उभारणी केली. स्वतःच परिणामाला प्राप्त झाले, स्वतःच परिणामाला प्राप्त झाले आणि तिने या संसाराची उभारणी केली. म्हणून हा संसार स्वतःच्या परिणामाला काय ती का झाली? प्राप्त झाली. आधार कोणाचा, आश्रय कोणाचा घेतला? ब्रह्माचा. पण ती स्वतःच परिणामाला प्राप्त झाली आणि तिनं एवढं मोठं जग प्रसवलं, एवढं मोठं जग निर्माण केलं. आणि तिने आपणच परिणामाला, पहा शब्द बरोबर, तिने आपणच परिणामाला प्राप्त होऊन संसाराची उभारणी केली. ब्रह्माने केली काय? ब्रह्माने केली काय? ब्रह्म शब्द आहे काय? ब्रह्माने उभारणी केली असं? तो तर काहीच करत नाही ना. ब्रह्म काहीच करत नाही, काही घेणं देणं नाही. तो फक्त साक्षी आहे. उभारणी करणं हे कोण? फक्त माया, प्रकृती उभारणी करणारी ती आहे. स्वतः तिनं आपणालाच काय परिणामाला प्राप्त करून संसाराची काय केली? उभारणी. मग हा जो संसार आहे, हा संसार कोण निर्माण केला? तिनंच निर्माण केला, मायेनंच निर्माण केला, प्रकृतीनंच निर्माण केला. कारण ती परिणामाला प्राप्त झाली ना, व्यवहाराला ती प्राप्त झाली ना, द्वैत अद्वैताला ती प्राप्त झाली ना. म्हणून संसाराची उभारणी करून राहिलं. हा, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ईश्वराच्या ठिकाणी सगळे ऐश्वर्य, ईश्वराच्या ठिकाणी सगळे ऐश्वर्य ते निर्माण करते. ईश्वराच्या ठिकाणी ऐश्वर्य निर्माण करायचं असलं, सगळे ऐश्वर्य जर निर्माण करायचं असलं तर ती निर्माण करते. कारण तिच्यामुळे भगवंताचं ऐश्वर्य निर्माण होऊ शकत नाही. ईश्वराला जर ऐश्वर्य आणायचं असेल, ईश्वराला जर मोठेपणा आणायचा असेल, बरोबर आहे, तर ती निर्माण करते. तिचं काम आहे, हा माझा नवरा, याला चांगलं सांभाळा. कळून राहिलं? म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी ऐश्वर्य निर्माण करणारी माया किंवा प्रकृती, आणि आपल्या उत्पत्ती करता, आपल्या स्वतःच्या उत्पत्ती करता ती अन्याची अपेक्षा करत नाही. उत्पत्ती करायची असली तर ते दुसऱ्या कोणाची अपेक्षा करत नाही. ऐश्वर्य मात्र त्याला देते, श्रीमंती त्याला देते, सगळं काही त्याच्याकरता करते. कोण? सगळं काही त्याच्याकरता करते, परमात्म्याकरता करते. ऐश्वर्य वगैरे कोण? प्रकृती. बरोबर आहे. पण आपल्या उत्पत्ती करता तिला आणण्याची अपेक्षा नाही. आपल्या उत्पत्ती करता तिला कोणाची देणं देणं नाही. स्वतःची काय करते? ते उत्पत्ती करते स्वतःच. असं कसं आहे? तिला जरूरतच नाही ना. कारण काय? आपल्या उत्पत्ती करता अन्याची अपेक्षा करीत नाही. कोणाची अपेक्षा करत नाही. उत्पत्ती करायची आहे ती करते. उत्पत्ती करणं तिचं काम आहे. बरोबर आहे. मग कोणाची अपेक्षा करत नाही, ते कोणाचीच अपेक्षा करत नाही. असं कसं? पुन्हा आला प्रश्न, पुन्हा डोकं खाजवायची पाळी आली का नाही? असं कसं? बरोबर आहे. पुन्हा सांगतो, पहा, पुन्हा लक्षात घ्या. ईश्वराच्या ठिकाणी सगळे ऐश्वर्य निर्माण करणारी प्रकृती, एवढं समजलं?
आणि स्वतः आपल्या उत्पत्ती करता अन्याची अपेक्षा करत नाही. आपली जर उत्पत्ती करायची असली तर अन्याची अपेक्षा करत नाही. म्हणजे ते काय करते, ब्रह्माची अपेक्षा करत नाही, परमात्म्याची अपेक्षा करत नाही. स्वतःच्या उत्पत्ती करता त्याला काही जरूरत नाही ब्रह्माची अपेक्षा करण्याकरता, उत्पत्ती करण्याकरता. ती स्वतःच उत्पत्ती करते. आता कसं, आता ती आहे माया. पृथ्वी घेतली, बाहुली बनवली, पाणी घेतलं, त्या मातीत मिसळवलं. हा, पृथ्वीतली काय घेतली, माती घेतली, पाणी आहे, तिच्यामध्ये अग्नी आहे, पेटवला, कन्नक बाहुली तयार केली. बरोबर आहे. वायू तिच्यात भरला, हा, आणि आकाशही तिच्यात आहे. कारण पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश हे तिच्या ताब्यात आहे. ती फक्त बाहुली तयार करते. तो मात्र जसाच्या तसाच या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेला आहे. तिला फक्त तयार करायचं. हा आहे काय रे बाळ, कथा असते, काय रे बाळ, कथा असते, हसून राहिलं. बरोबर आहे. कळून राहिला आता. तिने अपेक्षा केली काय ब्रह्माची अपेक्षा, ब्रह्माची अपेक्षा केली नाही. सर्व तेच करते. तिला माहित आहे आपण अपेक्षा करायची जरूरतच नाही ना. आपण तयार केलं की हे ब्रह्म, आणि ब्रह्म हिनं तयार केलं की ब्रह्म तिथं आहे. आणि तो असला केला की मग लहान मुलगा हालचाल करते. अपेक्षा करते कोणाची, कोणाची अपेक्षा नाही करत. आणि म्हणून याला स्वपरनिर्वाहक असे म्हणतात. स्वपरनिर्वाहक आहे कोण, प्रकृती ही स्वपरनिर्वाहक आहे. तिला कशाची अपेक्षा नाही. असे स्वपरनिर्वाहक 3 पदार्थ आहे की स्वतः ते स्वतःची उत्पत्ती करू शकतात. बरोबर आहे. एक आहे ब्रह्म, दुसरा आहे माया, आणि तिसरा आहे वृत्ती. हे स्वतःची निर्मिती करू शकतात. किंवा असे 3 पदार्थ आहे. हे स्वपरनिर्वाहक आहे. बरोबर आहे. याचा स्पष्ट मतीचा अर्थ असा की सगळ्या जगाच्या अस्तित्वाच्या व्यवहाराला कारण असून आपल्या अस्तित्वाच्या व्यवहाराकरता अन्याची अपेक्षा न करणे. सगळ्या जगाच्या अस्तित्वाचा व्यवहार ती करते, पण आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा व्यवहाराकरता तिला कशाचीच अपेक्षा नाही. अपेक्षा करतच नाही. बरोबर आहे. अशी एक न करणारी, अपेक्षा न करणारी वृत्ती ही स्वपरनिर्वाहक आहे. अन्याची अपेक्षाच नाही करत. काय आहे, आपल्या अस्तित्वाच्या व्यवहाराकरता अन्याची अपेक्षा करत नाही. व्यवहार करायचा असला तर ती वृत्ती आहे, ती वृत्ती स्वतःच आपला काय करते, व्यवहार करते. कोणाचंच ऐकत नाही. मला हे करायचं म्हणजे करायचं. संकल्प विकल्प मनात आला, हे करायचं म्हणजे करायचं. कोणाचंच ऐकत नाही. स्वतःच काय करते, ते व्यवहार करते. कोण, वृत्ती. वृत्ती माहिती आहे ना. हा, संकल्प विकल्प वगैरे ज्या वृत्ती होतात ना, ती वृत्ती ही स्वपरनिर्वाहक आहे. कोणावर अवलंबून नाही. प्रवचनात बसलो, मला घरी जायचं, उठलं की लगेच घरी. अपेक्षा केली का कोणाची, अपेक्षा केली का, अरे वृत्ती उठली ना, चाललो मी. काय म्हणणार तुम्ही, नाही बसायचं. बरोबर आहे. ही स्वपरनिर्वाहक आहे. तसेच सगळ्या जगाचे प्रकाशन करून आपल्या प्रकाशाकरता अन्याची अपेक्षा न करणारे दुसरे ब्रह्म जगाचं प्रकाशन करते. आता जगाचं प्रकाशन करून राहिलं ब्रह्म. बरोबर आहे. म्हणून आपण डोळ्यानं पाहून राहिलो, श्वास घेऊन राहिलो, व्यवहार करून राहिलो, नाही काय, कानानं ऐकून राहिलो. मग
सगळ्या जगाचं प्रकाशन करणारा करून आपल्या प्रकाशाकरता अन्याची अपेक्षा करणारे, आपल्या स्वतःच्या प्रकाशाकरता दुसऱ्या प्रकाशाची अपेक्षा करत नाही, ते ब्रह्म स्वपरनिर्वाहक आहे. स्वतः जगाला प्रकाशन करतो, तो स्वतः जगाला प्रकाश देतो, पण तो कोणाच्या प्रकाशाची अपेक्षा करत नाही. की सूर्याचा प्रकाश माझ्यापर्यंत येईल काय, त्याला काही जरूरत आहे? चंद्राचा प्रकाश माझ्यापर्यंत येईल काय? ताऱ्याचा प्रकाश माझ्यापर्यंत येईल काय? आहे का त्याला अपेक्षा? आहे त्याला अपेक्षा नाही. तो आणि तो कोणाचं सर्वांचं प्रकाशन करतो. म्या बोलविता वेद बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राण हले, जगाचा चालिता मीच एक. अरे माझ्या सत्यनं वेद बोलतात, माझ्या सत्यनं हा सूर्यप्रकाश येतो, चंद्र सूर्य तारांगण हे सर्व माझ्या सत्यनं प्रकाश येतात, पण मला कोणाच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, म्हणून तो स्वपरनिर्वाहक आहे ब्रह्म. कळलं? हा, आपल्या प्रकाशाकरता आणण्याची अपेक्षा न करणारे दुसरे ब्रह्म स्वपरनिर्वाहक आहे. तसेच किती झाले? किती झाले? दोन. पहिली वृत्ती, दुसरं ब्रह्म. बरोबर आहे. तसेच सगळ्या जगाची उत्पत्ती करून, सगळ्या जगाची उत्पत्ती करून आपल्या उत्पत्ती करता कोणाची जरूरत नाही. ती कोण? ती कोण? माया. सर्व जगाची उत्पत्ती करते. बरोबर आहे. पण स्वतःच्या उत्पत्ती करता बाकीच्या अन्य कोणाची अपेक्षा करत नाही. हे तिसरी आहे ती माया. ही स्वपरनिर्वाहक आहे. स्वपरनिर्वाहक आहे. म्हणजे स्वपरनिर्वाहक किती झाले? तीन. एक आहे ब्रह्म, दुसरा आहे माया आणि तिसरी आहे वृत्ती. बरोबर आहे. आणि म्हणून अन्याची अपेक्षा न करणारी तिसरी माया स्वपरनिर्वाहक आहे, किंवा त्याला आपण म्हणतो अनादी आहे. त्याला दुसरं नाव काय? अनादी. अनादी. वास्तविक ती नाहीच. वास्तविक ती नाहीच. कोण? कोण? माया. वास्तविक ती नाहीच. हा, माया ही कशी आहे? अनादी आहे. तसं जर पाहिलं तर माया नावाची वस्तूच नाही, मायाच नाही, ती नाहीच. पण जगाच्या संगती करता तिला स्वीकारावं लागतं. जगाच्या संगती करता तिला स्वीकारावं लागतं आणि म्हणावं लागते माया ही अनादी आहे. कशा करता? अरे जगाच्या संगती करता. जगाची संगत आहे. जगाची संगत म्हणजे त्याला म्हणतात, कोणी नातेवाईक म्हणते, कोणी समाज म्हणते, नाही काय, कोणी देश म्हणते, कोणी काय, आणखी अनेक अलग अलग प्रकारचे जे आहेत लोक. बरोबर आहे. याची संगती लावण्याकरता ती स्वीकारली. वास्तविक पाहता तसं जर पाहिलं तर माया नाहीच, पण जगाची संगती लावण्याकरता तिला स्वीकारली पाहिजे. स्वीकारा, काय हरकत नाही, तिथं नाही. जगाच्या संगती करता तिला स्वीकारा, पण अनादी स्वीकारा. अनादी आहे. कशी आहे ती? अनादी. तिला आता त्याचा विचार, अनादी म्हणजे आता काय सांगा, तो शब्दच बोलता येत नाही. अनंत म्हटलं तर त्याच्याही पेक्षा काय शब्द वापरणार तुम्ही? तिथं शब्दच नाही. हजार म्हटलं तर एकावर तीन शून्य. बरोबर. लाख म्हटलं तर एकावर पाच शून्य. हे होईल बा. आता अनादी म्हटल्यावर शब्दच नाही, आणि अनादी अनंत म्हटल्यावर तर मग तर बोलायचंच काम नाही. त्यातही ती अनादी आहे. कोण? कोण? प्रकृती. कशी आहे? अनादी आहे. अनादी आहे पण सांगताय.
अनादी आहे पण शांत आहे. माया ही अनादी आहे पण शांत आहे. कारण जर अनादी अनंत मानले तर अनिर्मोक्ष प्रसंग प्राप्त होईल. वास्तव आता अनादी माया ही अनादी शांत आहे. तिला जर तुम्ही अनादी अनंत म्हटलं तर कोणत्या लेव्हलला येईल? ब्रह्माच्या लेव्हलला येईल का नाही? येईल का नाही? मग ब्रह्माच्या लेव्हलला झाली माया तर किती किती परमात्मा झाले? दोन आहे काय? नाही. मग कुठून आले? आणि म्हणून ती अनादी शांत आहे. अनादी अनंत नाही. अनादी अनंत फक्त भगवंत किंवा काय म्हणताला ब्रह्मच फक्त अनादी अनंत आहे. ब्रह्मच अनादी अनंत आहे. माया ही अनादी शांत आहे. आणि शेवटी श्रवण मननाधिक साधनात वैयर्थ येईल. म्हणजे श्रवण मनादी साधनात. कारण जर तुम्ही तिला अनादी शांत म्हटलं कोणाला? मायेला, तर तिथं श्रवण मनन चिंतन वगैरे हे साधनं येतील का नाही? मग ते साधन आहे का तिथं? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे का ही साधनं? नाही. कारण ती न राहणे हे श्रवण मननाधिकाचे फल आहे. म्हणून ती राहूच नाही. हे श्रवण मननाधिकांचे फल आहे. कारण ती राहायलाच नको. श्रवण मनन चिंतन का करायचं? ती राहू नये म्हणून. माझ्याकडून राहिले का? व माया जा, तिला खलास करायचं, ती राहूच नये म्हणून श्रवण मनन चिंतन केलं की ती राहत नाही. हे कळलं? हा. आणि ती अनादी अनंत मानली तर तिचा नाशच होणार नाही. अनादी अनंत जर तुम्ही मानलं तिचा नाश होईल काय? कारण जो अनादी अनंत आहे त्याचा नाश कधी? ब्रह्म अनादी अनंत आहे, त्याचा नाश कधी होईल काय? अहो सर्वच ब्रह्मांड हे होऊन जाईल, खलास होऊन जाईल. कोणीच राहणार नाही, कोणी कोणाला विचारायला राहणार नाही. फक्त ते अनादी अनंत ब्रह्मच राहील. बरोबर आहे? हा. मग अनादी अनंत जर मानली तर तिचा नाशच होणार नाही. मग ती अनादी अनंत आहे काय? नाही. म्हणून ती अनादी शांत आहे. कळलं? कळून राहिलं का नाही? हा. अर्थात श्रवण मनाधिका साधकांना वैफल्य प्राप्त, साधनांना वैफल्य प्राप्त होईल. म्हणून ती अनादी असली तरी अनंत नाही. तर शांत आहे. बर, शांत आहे याचा अर्थ काय? तिला कोणी केले नाही. कोण केलं मायेला? सांगा बरं मायेला कोण केलं? कोणीच नाही. स्वपरनिर्वाहक आहे ती, कोणीच केलं नाही. ती स्वतःच काय तयार झाली, निर्मिती झालेली. म्हणजे तिला कोणी केले नाही. जीवन तिला मानलं. काय? जीवन तिला मानलं. तिला कोणी केले नाही पण जीवानं मात्र मानलं की माया आहे. जीवानं मानलो. जेवढं काही जीव आहे भारतात जगात सर्वेनं मानलं. काय मानलं? माया आहे. जिकडे तिकडे माया. सूर आणि असुर यांच्यामध्ये भांडणं. माया आहे म्हणून भांडणं. भावाभावात, गावागावात, मित्रात, नवरा बायकोत जे काही असेल नसेल हे सर्व जे काही आहे हे जीवानं मानलं म्हणून. वास्तविक पाहता तिला काही कोणी केलं नाही, मायेला कोणच काही केलं नाही, पण जीवानं मानलं म्हणून त्या जीवाच्या निवृत्ती करता, ऐकून घ्या, जीवाच्या निवृत्ती करता श्रवण मननादी साधनं आहेत. जीवाची निवृत्ती व्हावी, जीव शिव व्हावा,
किंवा जीव त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हावा, किंवा जीव त्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हावा, म्हणून श्रवण मननादीने हे साधन आहेत. श्रवण करा, मनन करा, चिंतन करा. त्यावेळेस ही प्रकृती, ही माया अशी धूम ठोकून पडून जाईल की पुन्हा मागे पाहणारच नाही. आणि मग म्हणा ती नाहीच, ती नाहीच आणि खरंच नाही. पण आम्ही इकडे पाहतो थोबाड्याकडे, म्हणून म्हणतो माया आहे. भाषा करून राहिली. हा हा मग जीवन तिला मानलं. खास म्हणजे हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य की जीवानं तिला मानलं. कोणाला? मायेला. तिला काही कोण केलं नाही मायेला, पण तू जीवानं मानलं की माया आहे, माया आहे, माया आहे, माया आहेच. माया कुठे जाईल? तिकडून येईल, इथं बसेल, प्रवचन ऐकत. माया आहे, जाईल कुठं? आहे की नाही? जीवानं मानलं म्हणून माया आहे. बरोबर आहे. मग त्या मायेची निवृत्ती करायची. त्याच्याकरता आपल्या ठिकाणी श्रवण, मनन आणि निधिध्यास आहे. ही साधनं करावं लागतात. तुम्हाला साधनं मिळालेलं आहे, तुमचं नाम झालेलं आहे, तुमचा प्रबोध झालेला आहे, साधनं आहे. मग नामस्मरण करायचं, हा त्याच्यानंतर साधनं करत राहायची, नाही काय? धूम ठोकून पडून जाईल माया, शिल्लकच राहणार नाही, मागेही पाहणार नाही. आणि आम्हाला तसंच पाहिजे की तिनं मागे उलटूनही पाहू नये, कारण ती नाहीच. आणि आम्ही म्हणतो आहे, मेळ बसत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळ्याच्या उत्पत्तीला कारण ती. सगळ्याची उत्पत्ती करायची असेल, तुमच्या आमच्या सर्व साऱ्या जगाची जर उत्पत्ती करायची असेल तर त्याला मुख्य कारण प्रकृतीच आहे ना. अरे ती आहे म्हणून आपण इथं आहे ना. हाडा मासाचे आहे की ना आपण. कोणामुळे? तिच्यामुळे. मग सगळ्याच्या उत्पत्तीला कारण ती आहे, पण तिच्या उत्पत्ती करता कोणीच नाही. कारण ते स्वतः स्वपरनिर्वाहक आहे. ती उत्पत्ती करता कोणी नाही तिच्या. ती स्वतः स्वपरनिर्वाहक आहे. हा तिच्या उत्पत्ती करता कोणीच नाही. म्हणजे सगळे तिने केले, हो, पण तिला कोणीच केलं नाही. जे कमाई काही नाही. सगळे तिने केले पण तिनं काहीच केलं नाही. जी कमाई काही नाही. बोला काय उत्तर? काय? माया. असतात ना त्या गोष्टी अशा काहीतरी कहाण्या. मग सगळे तिने केले पण तिला कोणी केले नाही. कारण ती अनादी आहे. कोण? माया. ही कशी आहे? अनादी आहे. हे महत्वाचं कारण आहे. आता कळलं? दुसरं कारण, आतापर्यंत तुम्ही मायेतून पार पडला नाहीत. बरं, आतापर्यंत तुम्ही मायेतून पार पडला नाही. आणि केव्हापासून आहे ती आहे हे सांगता येत नाही. तुम्ही मायेतून पार पडला नाही. प्रवचन तर ऐकून राहिले पण पूर्ण मायेतून अजून पार पडला नाही. आणि ती केव्हापासून आहे हेही काही सांगता येत नाही. कसा मेळ बसावं? पुन्हा सांगतो, आतापर्यंत तुम्ही मायेतून पार पडलं नाही. आता मायेतून पार पडणारे, आता ते तुमची गोष्ट सोडा, पण या मलकापुरातली सांगून राहिली मी गोष्ट, तुमची गोष्ट नाही. आतापर्यंत तुम्ही मायेतून पार पडला नाही. आणि ती केव्हापासून आहे हे काही सांगता येत नाही. केव्हापासून आहे हे सांगता येते का? माया केव्हापासून सांगता येते का? कारण ती अनादी आहे. हे दुसरं कारण. किती कारण आहे? दुसरं कारण. म्हणून ती अनादी आहे. ती उत्पन्न झाली असं म्हणावे. बरं बा, ती उत्पन्न झाली असं जर म्हणतात तर कोणापासून? आला पुन्हा प्रश्न. ती उत्पन्न झाली कोणापासून? अरे कोणापासूनच उत्पन्न झाली नाही.
असा प्रश्न येते की नाही. मग माया कशी उत्पन्न झाली बा? देवाने केली. देव घरी का माया काय माया उत्पन्न करायची? हा रिकाम आहे का तो? ती स्वपरनिर्वाहक आहे, हे लक्षात ठेवा. ती उत्पन्न झाली म्हणावी तर कोणापासून झाली? वास्तविक पाहता ती नाहीच, पण जीव आहे म्हणून तुम्ही आहे म्हणा. बरोबर आहे. बरं आहे म्हटलं तर मग ती कोणापासून झाली? बरोबर आहे. येतो की नाही असा प्रश्न? तर स्वतःची उत्पत्ती स्वतःपासून मानली, स्वतःची उत्पत्ती जर स्वतःपासून मानली तर त्यात आश्रय आधी दोष निर्माण होतो. स्वतःची उत्पत्ती स्वतःपासून मानली तर त्याला आत्माश्रयादी दोष निर्माण होतो. पण असं काही नाही. आत्म्यापासून झाली का ती? नाही. म्हणून ती अनादी मानावी, म्हणून ती अनादी आहे आणि स्वपरनिर्वाहक आहे. म्हणून ती स्वपरनिर्वाहक आहे. म्हणजे स्वपरनिर्वाहक आहे याचा अर्थ कालत्रयी ती झालीच नाही. कालत्रयी ती झालीच नाही, नाहीच झालीच नाही. आणि आम्ही म्हणतो झाली. सर्व खेळ स्वर्ग म्हणा, मृत्यू म्हणा, पाताळ म्हणा, हे जे आहे ना, हे सर्व खेळ कोणाचे आहे? तू म्हणता देव देवता सुटले का याच्यातून? सर्व खेळ कोणाचे? मग केवढी आहे ते? जसं तुम्हाला बोलवते ते स्वर्गात बी देवाईले बोलवते, खाली बोलवते, 7 पाताळ 14 भुवन, अबा बाबा एवढं मोठं ब्रह्मांड आहे, त्याला सर्वांना बोलवणारी माया आहे. मग ती अनादी आहे आणि ती केवढी आहे, कशी आहे, काय आहे, तिला कोण निर्माण केलं? हा कारण ती नाहीच. कालत्रयी ती झालीच नाही. म्हणजे हे जे जग आहे हे कालत्रयी झालंच नाही, नाहीच. हे सांगणारी ती किती बघितली? ती झालीच नाही, कालत्रयी झालीच नाही हे सांगणारी ती स्वतःच सांगते मी कालत्रयी झालीच नाही, मी कालत्रयी झालीच नाही. तुम्ही म्हणता हो, मग बोंबला, घ्या जन्म मरण चालू ठेवा. पा काय म्हणजे जगत कालत्रयी झालंच नाही, जग कालत्रयी हे झालंच नाही ही सांगणारी ती. आणि मीही स्वतः कालत्रयी झाले नाही, मीही कालत्रयी स्वतः झाले नाही असं सांगणारी तीच. मी झाली नाही असं म्हणते, मी कालत्रयी झालीच नाही ही सांगणारी स्वतः तीच म्हणते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अविद्या येणे नावे, मी विद्यमानची नव्हे. अरे मी विद्यमानच नाही म्हणून मला अविद्या म्हणतात. म्हणजे नाही, विद्या म्हणजे नाही, अविद्या म्हणजे मी विद्यमानच, मी कुठेच तुम्हाला दिसणार नाही म्हणून अविद्या. अज्ञान हे अविद्याची स्वभावे सांगत असे. मी कालत्रयी झालीच नाही, तिचं तिनच म्हणावं लागते. तिचं तिनच म्हणायचं मी कालत्रयी झालीच नाही. म्हणजे अविद्या निवृत्त झाली समजावे. ज्यानं असं समजलं की बा माया ही कालत्रयी झालीच नाही, प्रकृती ही कालत्रयी झालीच नाही आणि नाहीच, या जगात काहीच नाही ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. माया म्हणसान, प्रकृती म्हणसान तर ती झालीच नाही, ती तर नाहीच. हे जे दिसते हे काय आहे? खोटं आहे, हे नाशिवंत आहे, हे सर्व मिथ्या आहे, हे सर्व बदलणार आहे, हे कधी ना कधी मरणार आहे. म्हणजे नाहीच ना, नाहीच, कालत्रयी झालीच नाही. हे तीनच म्हणा. म्हणजे अविद्या निवृत्ती झाली असे समजावे. त्यावेळेस आपली अविद्येची निवृत्ती होईल. किती नाहीच, माया नाहीच, प्रकृती नाहीच, कोणीच नाही, फक्त एक ब्रह्म, या ब्रह्मांडात ओतप्रोत मी आत्माच आहे असं जो समजेल
त्याचीच अविद्या निवृत्ती होईल, त्याचीच अविद्या निवृत्त होईल. त्याच्याकरता अविद्येला निवृत्त करायचं, अविद्येला काढून टाकायचं, अविद्येला खलास करायचं, अविद्येला नाहीच करायचं, कारण ती नाहीच. उदाहरण सुंदर आहे. उदाहरण आहे, एखाद्याला भूत लागलेले असावे, माहित आहे, भूत सरळ माहित आहे. एखादा मनुष्य मरतो, ऍक्सिडेंट म्हणा, आत्महत्या करतो, मरतो आणि तो फिरतो, आहे का नाही. आणि मग एखाद्या शहरामध्ये जाऊन बसतो, आपण काय म्हणतो, याला भूत लागलं. बरोबर आहे. एखाद्याला भूत लागलेले असावे, मग मांत्रिक येतात. हे भूत उतरवणारे जे लोक असतात, मंत्र तंत्र जारण मारण करणारे जे लोक असतात, हे मांत्रिक त्याला काढण्याचा प्रयत्न करू लागतात. काय अंगारे करतील, धुपाळे करतील, काय काय करतील, मंत्र तंत्र म्हणतील, आणि त्या मनुष्याच्या अंगातलं ते भूत काढण्याचा ते प्रयत्न करतात. आहे ना असे, आहे, तुम्ही ऐकलं असेल लहानपणापासून आतापर्यंत, आहे ना अशा गोष्टी. हा हा म्हणजे शेवटी ते भूत काय होते, त्रासून जाते आणि एके दिवशी म्हणते, मी आता इथून चाललो. बरे का, कोण म्हणते, भूत म्हणते. कारण एवढा त्रास देतो त्याला, तो मानसिक एवढा त्रास देतो की त्या आत्म्याला, त्या माणसाच्या शरीरामध्ये जे भूत आहे त्याला ते सहन होत नाही. शेवटी तो का म्हणतो, मी आता चाललो. बरे का, मी चाललो, मी आता इथं थांबत नाही. तो मांत्रिक म्हणतो, जा. मांत्रिक काय म्हणतो, जा. हे जसे भूतच म्हणत असते. कोण म्हणते, भूत. तो मनुष्य म्हणतो काय, ज्याच्या अंगात गेलं तो भूत काय म्हणते, मी चाललो. मग तो मांत्रिक काय म्हणते, जा, थांबू नको. बरोबर आहे. तशीच माया आहे, अशीच माया आहे. माया एक भूतच आहे. माया काय आहे, भूतच आहे. तुमच्या शरीरातले भूत जसे निघून जावे, तसे मायेनं सुद्धा निघून जावं. तुमच्या शरीरातलं भूत जसं निघून जावं, तसं मायेनं सुद्धा निघून जावं. म्हणजे मनुष्याचं कल्याण. तोच मनुष्य मोक्षाला जातो, त्या जीवाचं कल्याण होते. म्हणजे माया राहूच नाही, माया राहूच नाही. समजून राहिलं. जसं ते भूत निघून गेलो, ते भूत म्हणते काय, मांत्रिकाला काय म्हणते, मी आता त्याला त्रास होऊन राहिला, मी आता जातो, काही खरं नाही या शरीरात राहून. हा मांत्रिकला तकलीफ झाला, मग तो मांत्रिक म्हणतो, जा, निघून जाते ते. तशी माया हे भूत आहे. तिनं सुद्धा निघून जायला पाहिजे. आता भूत निघून जाण्याकरता त्या भूताला, आता भूत काय गेलं तिच्या अंगातलं, की त्या भूताला न आवडणारी गोष्ट केली पाहिजे, त्याच्या विरुद्ध गोष्ट केली पाहिजे. समजा एखादा त्या भूताच्या, एखाद्या मनुष्याच्या आतमध्ये जर भूत असलं, तर त्याला जे आवडते त्याच्या विरुद्ध करायचं, म्हणजे ते राहत नाही. समजा खूप गोडधोड खाते, पूर्णाची पोळी काय म्हणा, शिरा काय म्हणा, मस्त बासुंदी, अमुक तमुक खूप गोड खातो. कारण तो अतृप्त असतो, खूप गोड खातो. पण मांत्रिक काय करते, त्याला तिखट खाऊ घालते. नुसतं खारटच देते, नाही तर कडूच देते, नाही तर तिखटच देते. इतकं तिखट देते की तो काय म्हणतो, आता इथं काही खरं नाही, मी जातो, जा. मांत्रिक म्हणजे जा. म्हणजे त्याला जे आवडते त्याच्या विरुद्ध केलं पाहिजे, म्हणजे ते भूत राहत नाही. असं एका मनुष्याला गवई भूत लागले, हे उदाहरण दिलं. गवई भूत म्हणजे गाणार. इतका सुंदर गात होता तो की देशामध्ये किंवा भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणीच तसा गाणारा नाही. इतकं त्याचा गळा गोड होता, सुंदर होता. तो गायला लागला म्हणजे सर्वांना आवडायचा, नाही काय. एका मनुष्याला गवई भूत लागले आणि तो मेला. कोण, ऍक्सिडेंट, गवई भूत. आणि तो एका माणसाच्या शरीरामध्ये त्यानं प्रवेश केला. कोणा, त्या गवई भूतानं माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश केला.
माणूस चांगला होता बिचारा, पण त्याला असं वाटलं आता असं करा, याच्या शरीरात प्रवेश करा. मग त्या भूतानं काय केलं, गवई भूतानं त्या माणसाच्या शरीरात प्रवेश केला. हा, आता त्याला गायनच आवडायचं, कारण सकाळ निघला की तेच, दुपार झाली की तेच, रात्र झाली की तेच, अर्धी रात्र. केव्हा नुसतं गवई भूत असं होतं, नुसतं गातच राहे. याच्या आगात घुसला तो नुसतं या गातच राहे. बरोबर आहे. एका मांत्रिकाने ती गवई भूत काढण्याकरता त्याच्या पुढे एक मांत्रिक होता. आता याच्या शरीरात गवई भूत आहे, मग आता हे गवई भूत काढायचं, तर त्या मांत्रिकानं काय केलं, एक भेसूर आवाज असणारा एक मनुष्य त्याच्या पुढे बसवला. इतका भेसूर. आता गवई गाणारा कसा असतो, त्याने तान म्हणजे सारे गम पद आवाज स्वर वगैरे वगैरे पद्धतशीर असते. असा भसाड्या आवाजाचा त्याला माणूस समोर बसला त्या मांत्रिकानं. हा, आता ते भूत कसं उत्कृष्ट गाणारा होतं, आणि हा समोर माणूस बसवला, हा कसा बसाय याने असं केलं तिथे काही झाले पते नाही काय, कारण हा गाणारा उत्तम म्हणजे नंबर पाहिला त्याचा, अतिशय स्वर व्यंजन वगैरे वगैरे सर्व. पुन्हा मांत्रिकानं त्या समोर बसवलं, याचा भासाळ्या आवाज चाललं करायला. मग कशाचा काय मेळ बसते तो. हा, मग त्याला काही गाता येत नव्हतं. कोणाला? त्या हा तो हा त्या भूताला तुला काय गाता येईल, कारण त्याचा स्वर पद्धतशीर होता गवई भूताचा, आणि याचा स्वर बसाळा, याला काही स्वर गिर काही समजत होता. मग तो का म्हणे, अरे स्वर धरून गायन कर, नाहीतर मी इथून निघून जाईल. तो भूत म्हणे, गवई भूत म्हणे, आता काय भासाळ्यासारखा बोलून राहिला, चांगलं स्वर धर आणि गायन कर. तो म्हणाला जा, आणि आपसूक गायनाने ते भूत निघूनच गेले, कारण कंटाळलं होतं ते. काय बाबा एवढा भासाड्या आवाज कोण पैसे नाही तर रात्री ते दिवसाचे हा भासाड्या आवाज, मी आता जातो. मग मात्र काय म्हणे, ते भूत काय म्हणे, अंदरच जा, निघून गेल्या. त्याच्या आगात जे गवई भूत होतं हे खलाच झालं. बरोबर आहे. तसंच जगत मिथ्या आहे. जगत कसं आहे, मिथ्या म्हणजे खोटा आहे. जगत मिथ्या असे म्हटले तरी ते राहतच नाही. जग मिथ्या आहे म्हटलं तरी ते राहत नाही. मनुष्याने तिला घालवावे, म्हणून मनुष्याने या प्रकृतीला काय करायचं, घालवायचं. या मायेला घालवायचं, नाहीसं करायचं, खलास करायचं. मग तिने आपल्या अगोदर जीव केले. मायेचं करणे पहा, तिनं पहिले जीव केलं. जीव केल्यानंतर सुख दुःख भोगायला लावले. त्याच्यानंतर अनेक जन्माला घातलं. पुन्हा मायेनं खूप दुःख दिलं, नाही काय. नंतर अनंत देहधारी बनवले. एकच जन्मने आपले लाखो जन्म, कोट्यवधी जन्म झाले, लाखाने जन्म झाले आपले. कोण केले? मायेनं केलं. कारण आपण सर्व कोण होतो? जीव होतो. आणि शेवटी फजिती झाली. कोणाची? जीवाची. आणि अजूनही फजितीच आहे. करोडपतीची नाही बरं, जीवाची. करोडपतीची जीव आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. करोडपतीचा इथं संबंध नाही. म्हणून त्या मायेला आपण ठेवूच नाही. तिला घालून दिलं पाहिजे, तिला खलास केलं पाहिजे. आता ती जाण्याकरता काय करावे? आता मायेला तर घालायचं, मायेला तर नाहीच करायचं. मग काय करसान? आता माया तर नाही, मग आता मायेला नाहीच करायचं. मग नेमकं काय केलं पाहिजे? ती माया काढली जाईल. जग हे मिथ्या आहे, खोटं आहे, माया नाहीच. मग ही माया घालवण्याकरता काय करायचं? तर जगत मिथ्या, जगत मिथ्या, जगत मिथ्या, जगत मिथ्या म्हणत 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 शेवटी ती तिला ते सहन होत नाही आणि ती चालली जाते. जगत मिथ्या म्हणा. काय जगत मिथ्या, जगत मिथ्या, जगत मिथ्या म्हटलं की तिला वाटतं काय खरं नाही बापा, आहे जगत मिथ्या म्हणजे मी चालली, आता चालली जाते माया, राहतच नाही. शेवटी ती आपण होऊन शिल्लकच राहणार नाही, कारण शेवटी ती मिथ्या आहेच ना. म्हणून राहील का ती? नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे तिचा उभारा तीच करते, म्हणजे ती स्वपरनिर्वाहक आहे. तिचा उभारा तीच करते, म्हणून ती स्वपरनिर्वाहक आहे.
झोपायवर आले नाही, झोपायला चिंता सगळा बंद करतो. हा. पतीचे ने रूपपणे लाजोने अंगचे मिरवणे केले जगाये वडिलेने नाम रूपाचे. कोण केलं हे? मायनच केलं, प्रकृतीनंच केलं. आपल्या पतीला म्हणजे पुरुषाला काय, आपल्या पतीला म्हणजे पुरुषाला नाम आणि रूप नसल्यामुळे तिला लाज वाटली. नवराचा आहे पण या नवऱ्याला नामही नाही आणि रूपही नाही. काय याचं नाव हेही काही माहित नाही, याचं रूप काय आहे हेही माहित नाही, फक्त नवरा होऊन बसला. कोण म्हणते? तिला लाज वाटली. मी आता बाकी जवळ काय सांगू. आपल्या पतीला म्हणजे पुरुषाला नाम आणि रूप नसल्यामुळे तिला लाज वाटू लागली. म्हणून तिने जगा एवढे नाम रूपाचे लेणे अंगावर घातले. म्हणून जगा एवढे नाम आणि रूपाचं लेणं दागिने तिने अंगावर घातले. हे सगळे दागिने, कोणी उंदर, कोणी बांद्र, कोणी चपट, कोणी नक्त, पा 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 साऱ्या जगामध्ये जगाचं जे लेणं आहे हे तिने अंगावर घातलं. म्हणजे तीच झाली. मग आता अलंकार स्वतःच्या स्वरूपापासून निर्माण करून त्या पुरुषाला सजवले, म्हणजे स्वतः अलंकार निर्माण केले. हे अलंकारच आहे सर्व. हे काय सर्व अलंकारच आहे. प्रकृतीचे हे काय अलंकारच आहे. आणि सजवली नसतं. आज सजला की नाही सर्व पा, कोणी कसं कोणी कसं आहे ना, आहे नामरूपाचं. हा. आणि व्यवहारात आपल्या नवऱ्याला प्रतिष्ठा आणून दिली. कोणा माई म्हणून त्याची किंमत म्हणून आहे ना, ते आहे म्हणून व्यवहारामध्ये प्रतिष्ठा आणली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपला पती अरूप आहे, आपल्या पतीला रूपच नाही. कसं आहे हे सांगता येत नाही, कोणी आतापर्यंत सांगितलं नाही, पुढे सांगणार नाही. मग आपला म्हणजे आपला पती तर अरूप आहे असं म्हणून ती लाजली. कोण लाजली? माया लाजली. पतीचे नि अरूपपणे या म्हणण्यात रामानुजादी सगुणवादी खंडित झाले. जे रामानुजाचार्य होते हे जे सगुणवादी होते हे खंडित झाले. खंडन केलं द्यायचं. सगुण नाही तो कसा आहे? अरूप आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला कोणत्याच प्रकारचा आकार नाही, असं ते ब्रह्म आहे. रामानुजाचार्य वगैरे जे सगुणवादी होते याचं खंडन केलं शास्त्रानं, वेदानं. कारण अरूप हे निर्गुण परमात्म्याचे स्वरूप आहे. अरूप म्हणजे रूपच नाही, निर्गुण परमात्म्याचं स्वरूप आहे, नाही काय. अर्थात परमात्म्याचे केवळ सगुण स्वरूपच मानणाराच अरूप म्हणणे कसे संभवेल. परमात्मा केवळ सगुण स्वरूपच आहे असं जो मानतो त्याला अरूप म्हणणं कसं संभवणार आहे. कारण काही किंमत देतात सगुण रूपाला, पण तो खरंच सगुण आहे काय? खरोखर सगुण आहे का तो? नाही. सगुणी भजता निर्गुण पावाले. सगुण बसता 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 तो कुठे जातो? निर्गुणामध्ये पोहोचतो. आता खोटं आहे का हे? मग परमात्म्याचे केवळ सगुण स्वरूपच मानणाराच अरूप कसे म्हणावे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदाय, आता कोणता वारकरी संप्रदाय पहा. वारकरी कशाला म्हणतात? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परमात्मा मुळात निर्गुण आहे. आपला जो संप्रदाय वारकरी संप्रदाय फक्त आपला आहे, साधकाचा वारकरी संप्रदाय आहे आणि बाकीच्या लोकांचा वारकरी संप्रदाय नाही. हे लक्षात ठेवा. ते निर्गुण माहितच नाही, त्याला माहितच नाही निर्गुण काय. मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परमात्मा मुळात निर्गुण आहे
आणि खरंच तो निर्गुण आहे, त्याचं स्वरूपच निर्गुण आहे आणि तोच सगुण होतो. आहे तो निर्गुण, मुळात निर्गुण आहे, पण तो सगुण होतो. कोणाकरता? आपल्याकरता. पण त्याचं खरं रूप काय आहे? निर्गुण आहे. हा, आला नाव रूपा, तुका म्हणे झाला सोपा. नाव रूपाला आला आणि देव कसा झाला? सोपा झाला. सगुण झाला म्हणजे सोपा झाला. सगुणाला सोपं म्हटलेलं आहे. पण मुळात तो कसा आहे? जरी नाव रूपाला आला, जरी सगुणामध्ये आला, तरी तो कसा आहे? मुळात निर्गुणच आहे, म्हणजे अरूपच आहे, त्याला रूप नाही. असा तो माझा अरूप पती. कोण म्हणते? बरोबर आहे, बरं हुशार आहे तुम्ही. असा तो अरूप पती पाहून तिला लाज वाटली. कोणाला? काय माय असा कसा निर्गुण निराकार? शेटाना बुडूक. काहीच नाही आला, तो काहीच नाही, अरूप आहे. आता कसा आहे? मग तिला लाज वाटली. कोणाची? नवऱ्याची. म्हणजे कोणाची? ब्रह्माची. व त्यामुळे तिने आपल्या अंगाचे जे नामरूपात्मक जे जगाचे अलंकार होते हे निर्माण केले आणि त्याच्या अंगावर घातले. अरूप आहे. अरे हा कसा आहे? हा कसा आहे? अरूप, निर्गुण आहे. अरूप आहे. अरूप आहे. अरूप म्हणजे आत्मा. आत्मा आहे ना इथं. मग आत्मा कसा आहे? अरूप आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. हा, मग याची लाज वाटायला लागली कोणाला? या प्रकृतीला, या मायेला लाज वाटायला लागली. मग तिनं काय केलं? आपलेच नामरूपावर आपले आणले. नावरूपावर आणलं म्हणजे स्वतः तिनं अलंकार तयार केले. त्या प्रकृतीनं स्वतःच अलंकार तयार केले आणि त्याच्या अंगावर घातले, याच्या अंगावर घातले. अलंकार तयार केले. डोळे पहा, नाक पहा, तोंड कसं, आहा आहा, हात कसे, पाय कसे, हा, नाव काय, रूप काय, आहा. अरे हे अलंकार घातले, याला अलंकार घातले हे, नाही काय? आणि मग तिला जरा बरं वाटायला लागलं. छान लागले, कसे दिसता. बरोबर आहे. मग नाम रूपाचं जे अलंकार आहे हे तिनं काय घेतले? त्याच्या अंगावर घातले. अर्थात त्याला नामरूपावर आणलं. कोणाला? त्या ब्रह्माला नामरूपावर आणलं. आणि हेच नामदेव महाराज आपल्या खेड्यामधून सांगतात. अरूप होते ते रूपाशी. नामदेव महाराज अजय अरूप होतो, त्याला रूपच नाही, पण रूपाला आणलं कोण? मायेने. यावरून असे स्पष्ट होते की वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाचे पर्यावसान वेदांत शास्त्रात आहे. वारकरी संप्रदायाचं जे ग्रंथाचं पर्यावसान केलेलं आहे हे कोशामध्ये आहे? फक्त वेदांत शास्त्रात, दुसऱ्या कोणत्याही शास्त्रात सापडणार नाही. म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये जो मुख्य सिद्धांत सांगितला आणि जो वारकऱ्यांनी गायला, बाकीचं मतवादी नाही, बाकीच्या मतवाद्याचा काहीही संबंध नाही. संबंध फक्त वेदांत शास्त्राचा आहे. इतर मतवाद्यांनी वेदांत शास्त्राच्या सिद्धांताचे खंडन केले. बाकीच्या मतवाद्यांनी वेदांत शास्त्राचं काय केलं? खंडन केलं, नाही काय? तथापि वेदांतांनी सुद्धा मात्र काही अंश सिद्धांताला साधन म्हणून इतर मध्ये मत स्वीकारली, बाकीचे मत स्वीकारले. की चला बा, तुम्ही म्हणता सगुण, बरं सगुण काय हरकत नाही, पण मुळात आम्ही सांगतो तुम्ही निर्गुणच आहे ना. तुम्ही म्हणा सगुण, पण आहे मुळात तुझं सगुण म्हणू की निर्गुण? सगुण निर्गुण हे करून दिले. सगुण म्हणायचा, निर्गुण म्हणा. मी जसाच्या अरूप, कोणतंच माझं रूप नाही. मग ते स्वीकारले. आणि जितक्या अंशात चुकले
त्याचे काय केलं? वेदांत शास्त्रानं खंडन केलं. याचा सारा अर्थ असा की वेदांत शास्त्रामध्ये सर्व मते समाविष्ट आहेत. वेदांत शास्त्रामध्ये जेवढे काही मत आहेत हे सर्व समाविष्ट आहेत. म्हणजे काय नाही, वेदांत शास्त्रामध्ये सर्वच आहे, सर्वच आहे वेदांत शास्त्रामध्ये. परंतु इतर मतामध्ये मात्र वेदांत शास्त्र समाविष्ट नाही. वेदांत शास्त्रामध्ये सर्व सापडेल तुम्हाला, सर्व सापडेल, सगुण सापडेल, निर्गुण सापडेल, काय 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 विधी सापडेल, निषेध सापडेल, सर्व सर्व सापडेल. सर्व गोष्ट समाविष्ट केल्या वेदांत शास्त्रामध्ये. पण बाकीच्या मतामध्ये वेदांत शास्त्र समाविष्ट नाही, कारण त्याचं सर्व उलटच मत आहे. उलट त्याचे खंडन केले. बाकीच्या मतांतराने काय केले? त्याचं खंडन करून टाकलं. उदाहरणार्थ वेदांत शास्त्रामध्ये विज्ञानवादातील क्षणिकवाद स्वीकारलेला आहे. जो विज्ञानवादातील जो क्षणिक वेदांत वाद आहे हा स्वीकारलेला आहे. कारण क्षणभंगुर नाही भरोसा, अरे सावध सोळा माया आशा, बरोबर आहे. येथे क्षणिक वादच दाखविलेला आहे. परंतु त्यांनी मात्र आपले मतात एक अधिष्ठान सत्य आहे असे स्वीकारले नाही. एकच अधिष्ठान सत्य आहे हे मात्र बाकीच्यांना स्वीकारलेलं नाही. असा सर्व मतवाद्यांचा प्रकार लक्षात घ्यावा लागतो. आणि आपल्या याच्यामध्ये काय आहे? निर्गुण निराकारक मध्ये काय आहे की बा एकच अधिष्ठान सत्य आहे, ब्रह्मच फक्त सत्य, बाकीचं सर्व मिथ्या असत्य, बाकीचं सर्व खोटं, फक्त ब्रह्मच फक्त सत्य आहे. झालं काय? एकटा किती झाले? 1 तास झाले वर 11 मिनिट. 11 मिनिट वर झाले 1 तास झाला. मग झोपत नाही ना? झोपायला काय? माया उडून दिली काय तू? तिने काढून दिलं ते जात नाही. मग ऐक्याचा हा दुकाळा, बहुपणाचा सोहळा, जे सदैवाची लीळा दाखविला, ज्या परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी एकत्वाचाही दुष्काळ होता. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे? एकत्वाचा सुद्धा दुष्काळ आहे. एकत्वाचा सुद्धा दुष्काळ आहे. एक आकडा एक हा सुद्धा नाही. कारण एक जर म्हटला तर 2 हा सुद्धा नाही. मग एकच आकडाही नाही. एकत्वाचा दुष्काळ आहे तिथं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. तेथे या भाग्यवान प्रकृतीनं काय केलं? सहज लिहिलेने बहुपणाचा सोहळा केला. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकटा दुष्काळ आहे. हे इतकी नम्री आहे. नम्री म्हणजे कोण? माया. इतकी नम्री आहे, इतकी भाग्यवान आहे की तिच्या कृपेनं तिच्या लिहिलेनं या बहुपणाचा सोहळा तिनं दाखवला. बहुपणाचा सोहळा दाखवला तिनं. ही करणी आहे तिची. कोणाची? मायेची. एक नाही काय? एक बी नाही म्हणता काय? एक बी नाही म्हणता काय? पहा किती आहे बंद जोक निर्माण केलं. पहा आणि कसे म्हणता? एकच आहे, एकही नाही. पहा शक्तीचा आकडा. कोणाचा? माया आणि ब्रह्म. शक्तीचा आकडा मेळच बसू देत नाही, मेळच बसू देत नाही. हमेशा याचे रात्रंदिवस भांडणं सुरूच असतात. कोणाचे? हा, तुम्ही अरूप म्हणता काय? कशाचे अरूप? पहा ना, रूपाला आणलं ना मी. या चालली की नाही पुढे 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 चालली की नाही? कोण? कठीण रे बाबा, कठीण. हा, मग ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकत्वाचाही दुष्काळ होता, त्या ठिकाणी त्या भाग्यवान प्रकृतीने सहज दिलेने बहुरूपाचा हा सोहळा दाखवला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या परमात्मा स्वरूपास एक असे म्हणता येत नाही. परमात्मा स्वरूपाला एकही सुद्धा म्हणता येत नाही. शून्य तर नाहीच.
शून्य म्हणजे नाहीच, मग नाहीच का तो आहे, मग शून्यही म्हणता येत नाही. एक म्हटलं तर दोन आलं, म्हणजे गणना आली, माप आलं. त्याच्यामुळे एक म्हणणेही नाही, शून्य म्हणणेही नाही. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. त्या ठिकाणी नामरूपात्मक ते बहुत प्रकारचे जगत सहज लिहिलेने मायेने दाखवले, सहज दाखवलं. काही करणं पडलं का तिला? नाही, पण त्रास झाला. माती आणि पाणी आणि हे आणि बावलं तयार की हाय काम 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 करायला तयार. कारण तो कुठं गेला नाही, तो जिथल्या तिथंच आहे. त्याला अरे वो तुमको द्या कोण मे भगवान, या पोकळीमध्ये सुद्धा तो आहे. तिथं कोण करते? माया. काम ते आणा बुथडा आहे थोडा, बुथडा थोडा आहे, थोडा पाच एका ठिकाणी आणले आणि बाहुली तयार केली की हा म्हणते मी आहे साक्षी. काही करतो, काही घेणं नाही. ज्याप्रमाणे एखाद्या घरात एकच मनुष्य असेल तर त्याला एकटा आहे अशी तरी कोण म्हणेल? एकच आहे, त्याला एकटा आहे असं तरी कोण म्हणेल? आहे बा, आहे, कोण आहे? आहे एक माणूस, नाही काय? पण कल्पना करा, त्याचं पुढे लग्न झालं, 4 पोरं झाले, काय म्हणतील? इथं इतके जण आहे, वा वा वा, चांगला संसार आहे त्यांचा. ही सर्व शोभा कोणामुळे? मायेमुळे, त्याच्या बायकोमुळे. अरे बायको आहे म्हणून एवढं मोठं आहे. आणि त्याला कोण घुमते? कोणाला? कोणीच नाही. कोणामुळे शोभा आली? मायेमुळे. ही सर्व शोभा एका बायकोमुळे निर्माण होत असते. अगदी याच पद्धतीने या मायेने जेथे एक असे म्हणता येत नव्हते त्या ठिकाणी लीलेने बहुमताचा सोहळा दाखवला, असा त्याचा अर्थ. त्याचं कारण असं की अव्यवहार्य जे सुखस्वरूप असते असा फक्त परमात्माच आहे. अव्यवहार्य सुखस्वरूप फक्त परमात्मा आहे. परमात्म्याच्या ठिकाणी अव्यवहार्य आहे, कोणत्याच प्रकारचा व्यवहार नाही. म्हणून तो सुख स्वरूप आहे, म्हणून तो आनंदात आहे आणि म्हणून तो सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद तोच एकटाच परमात्मा स्वरूप. कारण तो अव्यवहार्य आहे, तिथं कोणताच व्यवहार नाही. आहेच बसलेला, साक्षी रूपानं फक्त पाहतो आहे इकडे तिकडे काय चाललं, तो काहीच करत नाही. आणि व्यवहार्य सुख म्हणजे तिच्यासह परमात्मा आहे. जर व्यवहारात सुख घ्यायचं असलं तर तिच्यासह परमात्मा आहे. जर अव्यवहार्य सुख पाहिजे असेल तर तो सुख स्वरूप आहे परमात्मा. पण व्यवहारातलं जर सुख पाहायचं असेल तर तिच्यासह परमात्मा आहे, तिच्यासह परमात्मा आहे. व्यवहारातलं सुख, बायको आहे, नवरा आहे, पोरसोर आहे, नातेवाईक आहे, काय म्हणतात आणखीन आपले जातीचे पातीचे अमुक तमुक जे काय असेल नसेल ते समाज वगैरे, मग हे व्यवहार्य सुख झालं. लग्न आहे, कोणी काही काम करते, कोणी काही करते, कोणी काही करते, कोणी काही करते, बस व्यवहार्य सुख. कोणामुळे? तिच्यामुळे. तिच्यामुळे व्यवहार्य सुख म्हणजे तिच्यासह परमात्मा आहे. मग वेदांत शास्त्रामध्ये बंधच नाही. खरं वेदांत शास्त्रामध्ये बंधच नाही. वेदांत शास्त्रामध्ये बंध नाही, मुक्तच आहे. आणि बंध म्हणणं हा पुरुषापराध आहे, बंध म्हणणं हा अपराध आहे. मी बंध आहे. कोण बंद केलं तुम्हाला? कोण बांधलं? कोणच नाही. अरे तुम्ही स्वतः म्हणता मी बंद आहे. वाचवाच तुम्ही कसे आहे? मुक्त आहे. मुक्त आहे, काही घेणं देणं नाही, मोकळे. पण बंध तुम्ही मानता. का मानता? व्यवहार, नवरा आहे, बायको आहे, पोरसोर आहे, तोंड आहे, अमुक आहे, तमुक आहे, समाज आहे, नातेवाईक आहे,
माझे 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 म्हणून बंध. माझं सोडलं की तो बंध नाहीच, मुक्तच आहे. मग बंध म्हणणं हा अपराध आहे. तिला जर यथार्थ ओळखले, कोणाला? पुण्य मायेला यथार्थ रीतीने जर ओळखलं तर बंध नाही. यथार्थ रीतीने जर ओळखलं तर बंध नाही. बंध हा फक्त जीवाला आहे, आणि जीवाला बंध असल्यामुळे तो लक्ष 84 मध्ये सुख दुःख भोगतो. त्याचे लक्ष 84 योनी सुटत नाही, कारण बंध हा जीवाला आहे, आत्म्याला बंध नाही. कारण आत्मा या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेला आहे. जीव मात्र अनेक आहे. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तो जीव झालेला आहे, आणि म्हणून तो लक्ष 84 मध्ये अडकलेला आहे. म्हणून बंध हे जीवाला आहे. आणि अंतःकरण विशेषण मानले किंवा बुद्धी जर व्यवहार करते, त्याला सत्य समजले तर त्या जीव म्हणावे. नाही, बुद्धी व्यवहार करते, अंतःकरण विशेष मानलं तर त्याला म्हटलेलं आहे जीव. कारण जीवाच्या ठिकाणी अंतःकरण आहे. अंतःकरण जर उपाधी मानली तर त्याला साक्षी म्हणावे. अंतःकरणा जर उपाधी जर मानले तर त्याला साक्षी म्हणावे. आणि अंतःकरण जर उपलक्षण मानले तर त्याला ब्रह्म म्हणावे. ब्रह्माच्या ठिकाणी काहीच नाही. अर्थात आपल्या समजुतीवर बंध आणि मोक्ष आहे. आपल्या समजुतीनुसार बंध आणि मोक्ष आहे. शास्त्रार्थ आहे, शास्त्राचा अर्थच तसा आहे. आपणच आपल्याला बंधनात पडतो, आपण आपल्याला मुक्त आहे असं म्हणतो. बंध आणि मोक्ष आपल्याच हातात आहे. बरोबर आहे. तर आज सर्वजण एकादशीच्या निमित्तानं आपण आदर्श नगरमध्ये विलास भाऊच्या घरात बसलेलो आहोत. सत्संग चांगला झाला की वाईट झाला, खराब झाला, हे आता आपणच त्याचं पारख करणारे परीक्षक आहात. बरोबर आहे. हा, आम्हाला काय जसं वरून येते तसं आम्ही मुखातून शब्द काढतो. आता वरूनच काही आलं नाही तर काय बोलणार आम्ही? वरचा बोलायला लावतो, आम्ही बोलतो. वरचा म्हणतो बोला, आम्ही तोंड हलवतो, पण बोलतो कोण? तोच बोलतो. हा, तर गुरु कृपेनं आज आपला सत्संग झालेला आहे. तर माझी झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कुंडली कवर्दे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय.